रामटेक तहसील चोखाडा येथे दिव्य नारी सोशल फाउंडेशनतर्फे हनुमान मंदिर पटांगणात भव्य दिव्य मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजक दिव्य नारी फाउंडेशन अध्यक्ष कामिनी हटवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारसरणीतून विधवा महिलांचे सत्कार, छोट्या मुलांचे लूट, महिलांची वेशभूषा, बॉल गेम, बलून गेम, उखाणे स्पर्धा, बिस्किट गेम असे विविध खेळ महिलांचा उत्साह वाढविण्याकरिता खेळण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे डॉक्टर नीलिमा घाटोडे, कांचमाला माकडे, कुंदाताई साठवणे, सुजाता मनेकिरी, ज्योती वैद्य, सुरेखा उराडे, लता पानतावणे, वैशाली निमकर, रीना जांभूडकर, ममता राडे, अनिता जनबंधू यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सत्कार मूर्ती देशासाठी आपले प्राण अर्पण केले असे अविनाश साठवणे पोलीस निरीक्षक यांच्या पत्नी कुंदा साठवणे यांचे सत्कार करण्यात आले। रोशनी हटवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन सुजाता मनिकिरी यांनी केले। यावेळी गावातील सर्व महिला, बालगोपाल इत्यादी उपस्थित होते। अजूनपर्यंत आलेल्या नाही किंवा त्यांनी इतिहासामध्ये सावित्रीबाई हे पुस्तक सुद्धा वाचलेले नाही, म्हणून ती महिला ज्या सणाला जे हळदी कुंकू काढते, आसपास जी विधवा महिला असते तिला अपशकुनी मानून तिला हळदी कुंकू सुद्धा देत नाही आणि वाहनाला सुद्धा बोलवत नाही। याचा दुःख प्रत्येक विधवा महिलांना होतो। आज जर तुमची मुलगी राहिली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? ज्यावेळेस तुम्ही हळदी कुंकू करता, एका मेळाव्यामध्ये जात असता, त्यावेळेस ती महिला दुरून बघत असते, तिला तुम्हाला वाटत असेल की तिला कुंकू लावू नका, पण तिला हळद देऊन वाण देऊ शकता। शिक्षित कुवारी मुलगी जेव्हा कुंकू लावू शकते तर विधवा महिला कुंकू का नाही लावू शकत? हे गोष्ट त्या सावित्रीला कळलं, पण ही गोष्ट आपल्या सावित्रीला कळली नाही। त्या माध्यमातून मी हळदी कुंकू घेत आहे। मला तर असे पुष्कळचे म्हणतात, आमच्या कंचना ताईंनी सुद्धा म्हटलं, गावातील महिलांनी सुद्धा म्हटलं की जेव्हा कार्यक्रम मी लावत असते त्यावेळेस मला महिला नको त्या शब्दात बोलतात, शिव्या देतात, पण माझे एकच महत्व आहे, शिवा कुणाला मिळतात? जे करत असते त्याला शिवा मिळतात। चांगल्या बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।